पुण्यात आल्यानंतर कळालं की याला थालीपीठं बोलतात. आमच्या गावाला तर याला धपाटंच बोलतात आणि कितीही साग्रसंगीत करण्याचा मी प्रयत्न केला, तरीसुद्धा आई ज्या पद्धतीनं भाजणी बनवायची आणि लहान असताना आम्ही चुलीवरती जी काही धपाटी बनवायची ना लोखंडी तव्यावरती, आहाहाहा! काय टेस्टी लागायची ती. अजूनही ती चव आठवली ना की तोंडाला पाणी सुटतं. बरं, मी इथे कशा पद्धतीनं बनवते सांगते. माझ्याकडे ना नेहमीच सगळी पिठं अवेलेबल असतात. ती सारी मी इथं घेतलेली आहेत. ज्वारी, गहू, बाजरी, नाचणी आणि डाळीचं पीठ म्हणजे चणा डाळीचं पीठ. तुम्ही यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठही ॲड करू शकता, पण मी नाही केलेलं. आणि आईची धडपड असते की मुलांना पौष्टिक काहीतरी खाऊ घालायचं. तर या धपाट्यांमध्ये आपण ओल्या कांद्याची पात, मेथीची भाजी किंवा दुधी भोपळासुद्धा खिसून घालू शकतो, जेणेकरून याची पौष्टिकता अजूनच वाढेल. मी मात्र आज अगदी गावच्या पद्धतीनं ही धपाटी बनवते. 5 प्रकारची पिठं घेतलेली आहेत अंदाजेच अगदी, आणि त्यामध्ये हातावरती चोळून ओवा ॲड केला, ताजे धने आणि जिरेची पावडर करून ॲड केली, लसूण, कोथिंबीरच्या काड्या, अद्रक आणि हिरवी मिरची याची पेस्ट. गावाला मात्र प्रॉपर ठेचलेला खरडा घातला जातो आणि त्या खरड्याचीच धपाटी जास्त टेस्टी लागतात. आणि अशा पद्धतीनं थापून घेतली कपड्यावरती आणि लोखंडी तव्यावरती भाजून मस्त दह्यासोबत एन्जॉय करायची. गणपती सीझनमध्ये तुम्हीही अगदी गोड खाऊन कंटाळा असाल तर ही अशी धपाटी नक्की ट्राय करा. चला बाय.